कोल्हापूरच्या अंबाबाई नवरात्रोत्सवासाठी सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेचा शेवटचा टप्पा आता पूर्णत्वाला जातोय। देवीच्या सोने चांदीच्या दागिन्यांची स्वच्छता पोलीस बंदोबस्तात केली जात असून या कार्यामुळे उत्सवाला अधिक भव्य आणि पारंपरिक स्वरूप प्राप्त होणार आहे। कोल्हापूरच्या अंबाबाई महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवली जाते। या मोहिमेचा शेवटचा टप्पा देवीच्या दागिन्यांच्या स्वच्छतेने पूर्ण होतोय। सोने आणि चांदीच्या अलंकाराची स्वच्छता मंदिर देवस्थान समितीच्या वतीने काटेकोर पोलीस बंदोबस्तात करण्यात येते। नवरात्र काळात देवीची विविध रूपात पूजा बांधण्यात येते। या पूजेदरम्यान अंबाबाईला पारंपरिक दागदागिने परिधान केले जातात, त्यामुळे या अलंकाराची स्वच्छता धार्मिक आणि पारंपरिक दृष्टीने विशेष महत्त्वाची मानली जाते। ही प्रक्रिया शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार असून भाविकांना या अलंकाराचं नव्याने उजळलेलं स्वरूप नवरात्र काळात पाहायला मिळणार आहे। आज दागिने स्वच्छतेची पाहणी कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक धीरज कुमार बच्चू आणि कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केलं। यासोबतच मंदिर परिसराची पाहणी करण्यात आली। यावेळी जुना राजवाडा आणि करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते।